नमस्कार. स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यामधून. बिकानेर जिल्ह्यामध्ये कोलायत नावाचं एक गाव आहे आणि या कोलायत गावात राहणारा सूरज सिंग. सूरज सिंग यांच्याकडे स्वतःची 4 एकर जमीन होती आणि त्या जमीनमध्ये चांगल्या पद्धतीच्या फळबागा होत्या आणि त्या फळबागांतून चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे सूरज सिंग घेत होते. सूरज सिंग यांच्या पत्नीचं 5 वर्षांपूर्वी निधन झालेलं होतं. सूरज सिंग यांना 2 मुलं होती. त्यांच्या लहान मुलाचं नाव सुनील आणि मोठ्या मुलाचं नाव अनिल. त्यांचा जो मोठा मुलगा होता अनिल हा एका डोळ्याने अंध होता आणि तो अंध असल्यामुळे त्याला लग्नासाठी मुलगी भेटत नव्हती. सूरज सिंग यांनी जो छोटा मुलगा आहे सुनील सिंग याचं लग्न हे करून टाकलं होतं. मालती देवीसोबत सुनील सिंग याचं लग्न झालेलं होतं आणि त्यांचा सुखाचा संसार अगदी व्यवस्थित सुरू होता. मात्र एका डोळ्याने अंध जो अनिल होता तो मोठा असून देखील त्याचं लग्न झालेलं नव्हतं, तरी देखील त्याला जास्त काही त्याचं वाईट वाटत नव्हतं. अनिल देखील मेहनती होता आणि त्याने गावातच आपली एक किराण्याचे दुकान टाकलेली होती. त्याची किराण्याचे दुकान खूप चांगल्या पद्धतीने चालत होती. असेच दिवस जात होते. सूरज सिंग हे शेती काम करत असायचे, दिवसभर शेतीमध्येच असायचे आणि सुनील जो होता त्यांचा छोटा मुलगा हा आपली पत्नी मालतीसोबत घरातच असायचा. त्याचं शिक्षण हे भरपूर झालेलं होतं आणि त्याची एकच इच्छा होती की त्याला कामासाठी विदेशात जायचे होते आणि त्यासाठी हा सुनील नेहमीच आपल्या वडिलांकडे सूरज सिंग यांच्याकडे मागणी करत असायचा की मला काही करून तुम्ही अमेरिकेत पाठवा. मात्र सूरज सिंग डोक्याला हात लावत असायचा, कारण अमेरिकेला पाठवण्यासाठी खूप सारा खर्च येणार होता आणि इतका सारा पैसा हा सूरज सिंग यांच्याकडे नव्हता. हा सुनील सिंग पुढे चालून त्यांना म्हणू लागला की माझ्या वाट्याची जी येणारी जी जमीन आहे ती जमीन तुम्ही विकून टाका आणि त्या जमिनीतून आलेल्या पैशांतून मला अमेरिकेला पाठवा. आता मुलापुढे सूरज सिंग हे पूर्णपणे हतबल झाले होते आणि मुलाचं ऐकण्याशिवाय त्यांना आता पर्याय नव्हता. त्यामुळे सूरज सिंग यांनी गावातील सरपंच ललित सिंग यांना लहान्या मुलाच्या वाट्याला येणारी 2 एकर जमीन ही विकून टाकली. त्या जमिनीचे त्यांना भरपूर सारे पैसे मिळाले आणि त्या पैशांतूनच सुनीलचा विजा वगैरे बनवला आणि त्याला अमेरिकेत पाठवले. आता सुनील सिंग हा अमेरिकेत गेला होता आणि तो तिथूनच आपल्या परिवारासोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत असायचा. त्याची पत्नी मालती देवी हिला मात्र त्याने गावी घरीच ठेवलं होतं. आता तो व्हिडिओ कॉलवरती बोलत होता. इकडे सूरज सिंगचं शेतामध्ये काम चालायचे, सुनीलची पत्नी ही घरीच असायची, अनिल दुकानवरती गेलेला असायचा. सर्व काही ठीकठाक होतं. सुनील जेव्हा त्याला वेळ मिळायची तेव्हा आपल्या परिवाराला व्हिडिओ कॉल करायचा, सर्वांसोबत गप्पा गोष्टी करायचा. मात्र जशी जशी वेळ गेली, लगभग 5-6 महिने झाले, तर या सुनीलचा कॉल येणं घरी पूर्णपणे बंद झालं. त्याची पत्नी जी मालती देवी होती ही पूर्णपणे आता त्रस्त राहू लागली. ही विचार करत होती की सुनीलने आपल्यासोबत लग्न केलं, मात्र तो मला इथे सोडूनच विदेशात गेला आणि आता फोन देखील करत नाही. सुनीलचा कॉल येणं हळूहळू पूर्णपणे बंद होऊन गेलं. मात्र मालती ही पूर्णपणे आता घरामध्ये एकटी पडली होती. तसं ती एकटी तर नव्हती, तिचे सासरे होते, तिच्या नवऱ्याचा मोठा भाऊ होता. मात्र नवऱ्याशिवाय तिला अजिबात करमत नव्हतं. तरी देखील ही जी मालती देवी होती हिला दुसरा कसलाही पर्याय नव्हता, कारण तिचं जे माहेर होतं, माहेरचे आईवडील होते, त्यांची देखील घरी गरिबी होती आणि मालती देवीला 4 बहिणी आणि 3 भाऊ होते. त्यामुळे मालती देवी माहेरी जरी गेली तरी तिच्या घरचे हे तिला सांभाळू शकणार नव्हते. त्यामुळे तिचा नाईलाज होता, तिला इकडे सासरीच राहावं लागणार होतं आणि मालती ही राहत होती आपल्या सासऱ्यांसाठी आणि आपल्या दिरासाठी जेवण वगैरे बनवत होती. असे दिवस जात होते. आता हा जो सूरज सिंगचा मोठा मुलगा होता अनिल, हा दुकानमध्ये काम करत असायचा. मात्र या अनिलचं लग्न झालेलं नव्हतं, वय तर खूप जास्त झालेलं होतं. त्यामुळे हा अनिल विचार करतो की आपला जो भाऊ आहे त्याचा कॉल देखील येत नाही, त्याला आता काही घेणं देणं राहिलं नाही आणि त्याची जी पत्नी आहे मालती देवी पूर्णपणे एकटी पडलेली आहेत. अशा पद्धतीने या अनिलला आपली जी भावाची पत्नी आहे हिच्याबद्दल वाईट विचार येऊ लागतात आणि या अनिलला राहवत नाही. हा एक दिवस याला संधी मिळते, दुकान बंद करतो आणि आपल्या घरी येतो. त्याचे वडील सूरज सिंग हे शेतात गेलेले असतात. घरी आल्यानंतर मालती ही धुणं धुत असते. धुणं धुताना हा अनिल तिला बघतो आणि तिच्याकडे बघून मोहित होतो. त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल वाईट विचार आलेले असतात आणि तिला तो घरामध्ये बोलावून घेतो. मालती देखील घरात येते आणि त्यानंतर हा अनिल मालतीचे तोंड हे घट्ट
स्कार्फने पॅक करतो, तिचे हातपाय बांधतो आणि तिच्यासोबत नको तो प्रकार करू लागतो. त्याचा संपूर्ण प्रकार करून झाल्यानंतर तो मालतीला धमकी देतो की जर तू ही गोष्ट माझ्या वडिलांना किंवा कोणाला सांगितली तर परिणाम भयंकर होईल आणि मी तुला कायमस्वरूपी संपवून टाकेल. आता मालती देखील पूर्णपणे घाबरून जाते, कारण तिला वाटते की हा खरंच मला मारून टाकू शकतो. मालतीला हे सहन केल्याशिवाय पर्याय नव्हता. विरोध तर तिने खूप केला, मात्र या राक्षसापुढे तिचं काही चाललं नाही. आता मालतीने कोणालाही याबद्दल काही सांगितलं नाही. जे तिच्यासोबत झालं ते सर्व तिने सहन केलं. अनिल देखील आपल्या दुकानवरती निघून गेला. मात्र जो अनिलचा बाप होता सूरज सिंग, याने देखील आपल्या लहान्या मुलाच्या वाट्याची 2 एकर जमीन विकली होती. काही पैसे हे मुलाला अमेरिकेत पाठवण्यासाठी वापरले होते, मात्र बरेचसे पैसेही त्याच्याकडे शिल्लक राहिले होते. त्यामुळे हा सूरज सिंग याचे देखील डोके ठिकाणावरती राहिले नव्हते. इतका सारा पैसा आल्यामुळे हा खूप जास्त दारू पिऊ लागला होता, खूप जास्त मित्रांना दारू पाजू लागला होता आणि या दारूच्या पूर्णपणे हा आहारी गेला होता. दारूच्या आहारी गेला हे तर ठीक आहे, मात्र हळूहळू हा सूरज सिंग, ज्याचं वय झालेलं होतं, जो वयस्कर व्यक्ती होता, हा गावातील अशा काही महिलांना शिकार बनवू लागला होता, ज्या महिला कॅरेक्टरलेस असतात. त्या महिलांना पैसे देऊन तो शेतात घेऊन जाऊ लागला होता. असेच दिवस जात होते. आता हळूहळू या सूरज सिंगचं डोकं पूर्णपणे कामातून गेलं होतं. याला कसलंही काहीही भान राहिलं नव्हतं आणि त्यामुळे हा सूरज सिंग आपल्या सुनेबद्दल देखील वाईट विचार करत असत. कारण तो जेव्हा शेतावरून घरी येत तेव्हा सुनेला धमकावून सांगत की मला जेवायला दे. तो नेहमी नशेमध्ये असत आणि त्या नशेच्या हालातमध्ये आपल्या सुनेकडे, मालतीकडे बघून त्याला वेगळ्या भावना या निर्माण होऊ लागल्या होत्या आणि तो विचार करत होता की आपला जो मुलगा आहे तो घरी येत नाही, त्याने मालतीचा विषय पूर्णपणे सोडलेला आहे आणि ही मालती पूर्णपणे एकटी पडलेली आहेत. अशा पद्धतीने या सूरजने देखील विचार केलेला असतो की या मालतीला देखील एक दिवस शिकार बनवायचे. आता हा सूरज सिंग जेवण करत असतो. त्याच दरम्यान त्याचा मोठा मुलगा अनिल हा घरी आलेला असतो आणि तो देखील जेवण करत असतो. जेवण करताना अनिल आपल्या वडिलांना, सूरज सिंग यांना म्हणतो की मला दुकानसाठी सामान घ्यायचे आहे आणि त्यासाठी 10,000 रुपये पाहिजे. सूरज सिंग त्याला 10,000 रुपये काढून देतात आणि त्यानंतर अनिल हा शहरामध्ये चालला जातो. सूरज सिंग विचार करतो की हाच चान्स आहे. घरामध्ये मालती आणि तो सोडून दुसरं कोणीही नाही. तर सूरज सिंग हे मालतीला सांगतात की मी शेतात जाऊन येतो. सूरज सिंग जातो आणि दारूच्या ठेक्यावरती जाऊन एक दारूची बॉटल घेतो. शेतात जाऊन तो ड्रिंक करू लागतो. हळूहळू खूप जास्त ड्रिंक झाल्यानंतर त्याच्या मनात वाईट विचार येतात आणि तो तसाच घरी येतो. घरी आल्यानंतर मालती ही किचनमध्ये असते. तर सूरज सिंग हा दरवाजा बंद करून घेतो आणि किचनमध्ये जातो. किचनमध्ये एक धारदार चाकू पडलेला असतो. तो चाकू उचलतो आणि मालतीला सांगतो की आता मी जे काही करणार आहे ते मला करू दे आणि जर तू तसं करू दिलं नाही किंवा जास्त आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तर तुला मी कायमस्वरूपी संपवून टाकेल. आता मालती त्या ठिकाणी खूप घाबरते, कारण सासरा हा खूप पिलेला होता. त्याला कसलंही भान राहिलेलं नव्हतं आणि असं वाटत होतं की तो आताच तिचा गळा चिरतो की काय. त्यामुळे मालती त्या ठिकाणी शांत राहिली आणि हा सूरज सिंग आपल्या सुनेसोबत देखील हे वाईट कृत्य करू लागला आणि त्याचं सर्व काही मन भरल्यानंतर त्याने पुन्हा तिला धमकी दिली की याबद्दल तू कोणालाही सांगायचं नाही आणि अशा पद्धतीने हा सूरज सिंग पुन्हा आपल्या शेतात निघून गेला. आता ही जी मालती होती ही पूर्णपणे त्रस्त झाली होती, कारण तिच्यासोबत तिच्या धीराने देखील छळ केला होता आणि इकडे आता सासरा देखील तिच्यासोबत छळ करत होता. आता मालतीला समजत नव्हतं की काय करावं, मात्र मालती पूर्णपणे हतबल होती. असे दिवस जात होते. 26 डिसेंबर 2025ची बात असते. सूरज सिंग हा आपल्या घरामध्ये बसून जेवण करत असतो आणि त्याच्यासोबतच त्याचा मोठा मुलगा अनिल देखील जेवण करत असतो. जेवण झाल्यानंतर हा अनिल आपल्या वडिलांकडे, सूरज यांच्याकडे पुन्हा म्हणू लागतो की मला दुकानसाठी सामान आणायचं आहे आणि मला पैशांची गरज आहे. आता हे सर्व ऐकून सूरज सिंग त्या ठिकाणी चिडतो आणि त्याला बोलतो की तुला मी आता 15 दिवसांपूर्वीच पैसे दिले होते, तर तू आता पुन्हा कसं मागतोय? तू वाईट वळणाला लागलेला आहे आणि मी तुला पैसे देऊ शकत नाही.
आता अनिलला खूप राग येऊ लागतो, मात्र तो देखील काही करू शकणार नव्हता. कारण शेतीचे वगैरे जे काही पैसे असायचे, दुकानातील जे काही पैसे असायचे, ते सर्व पैसे हा सूरज सिंग स्वतःकडेच ठेवून घेत असायचा. तो मुलाचा अजिबात विचार करत नव्हता. सुनील सिंग हा आपल्या वडिलांवरती नेहमी नाराज असायचा आणि त्यांचा खूप राग करत असायचा, मात्र तो त्यांना बोलून दाखवत नसायचा. आता सूरज सिंग आपल्या मुलाला अनिलला म्हणू लागतात की तू वाईट वळणाला लागलेला आहेत आणि तू खूप जास्त पैसे उडवत आहेत. खरं तर सूरज सिंग हाच वाईट वळणाला लागलेला होता. तो गावातील विविध महिलांवरती पैसे उडवत होता आणि त्याने आपलं सर्व काही बुद्धी त्याची पूर्णपणे भ्रष्ट झाली होती आणि त्याने आपल्या सुनेसोबत देखील असं चुकीचं कृत्य करण्यास सुरुवात केलेली होती. मात्र तो आपल्या मुलाला दोष देत असायचा अनिलला, आणि अनिल देखील तसाच होता. अनिलचे लग्न झालेलं नव्हतं आणि अनिलने देखील मालतीसोबत वाईट कृत्य केलं होतं. आता अनिलला खूप राग येऊ लागतो, मात्र सूरज हा त्याचं काही ऐकत नाही. सूरज सिंग म्हणतो की तुला पैसे मिळणार नाही आणि जर तुला पैसे पाहिजे असतील तर आज माझ्यासोबत शेतात चल आणि शेतामध्ये काम कर. अनिल म्हणतो की मला दुकान उघडायचे आहे, तर सूरज ऐकत नाही. सूरज म्हणतो दुकान बंद राहू दे आणि आज तू माझ्यासोबत शेतात चल. अशा पद्धतीने अनिलला घेऊन शेतात जातो. शेतात गेल्यानंतर थोडा वेळ काम केल्यानंतर सूरज सिंगला पुन्हा दारूची तलप लागते. त्याला दारू प्यायची असते आणि त्याला आपल्या सुनेचा देखील विचार आलेला असतो. त्यामुळे हा सूरज सिंग आपल्या मुलाला अनिलला बोलतो की बेटा माझी तब्येत ठीक नाही आहे, मला गावात जाऊन मेडिकलमधून गोळ्या औषधे घ्यावे लागतील आणि थोडा आराम करावे लागेल. तर हा अनिल म्हणतो ठीक आहे, मी काम करून संध्याकाळी घरी येतो. आणि अशा पद्धतीने हा सूरज सिंग आता पुन्हा गावात जातो आणि गावातून दारूच्या ठेक्यावरती जाऊन अगोदर तर त्या ठिकाणी दारू पिऊ लागतो आणि भरपूर सारी त्याला नशा झाल्यानंतर तो मेडिकल शॉपवरती जातो आणि शॉपमधून तो शक्तिवर्धक गोळ्या घेतो. शक्तिवर्धक गोळ्या घेतल्यानंतर घरी येतो, तर घरी त्याची सून मालती देवी ही बसलेलीच असते. आता हा तिचा जो सासरा असतो हा अगोदर तर तिच्याकडे पाणी मागतो, ती पाणी आणून देते आणि हा सूरज सिंग सर्वात अगोदर त्या पॉवरच्या 2 टॅबलेट खातो आणि पाणी पितो. त्यानंतर तिला जेवायला द्यायला सांगतो, ती जेवायला देते, जेवण करतो आणि त्यानंतर पुन्हा तो किचनमधून चाकू उचलतो आणि तो चाकू त्या मालतीला दाखवून बोलतो की घराचा मुख्य दरवाजा तू बंद करून घे. आता मालती पूर्णपणे घाबरते. एकतर तिचा सासरा सूरज सिंग हा अगोदरच खूप नशेमध्ये आहे आणि त्यातल्या त्यात त्याने चाकू घेतलेला आहे. मालती घाबरून नाईलाजाने दरवाजा बंद करते आणि त्यानंतर सूरज सिंग तिच्यासोबत पुन्हा तेच कृत्य करतो. त्याची जेव्हा इच्छा पूर्ण होते तेव्हा पुन्हा तिला धमकी देतो की याबद्दल कोणालाही सांगता कामा नाही. जर तू कोणाला सांगितली तर तुला कायमस्वरूपी या घरातून मी तुझ्या माहेरी पाठवून देईल. मालती घाबरते आणि तेथे ते सर्व सहन करत असते. मालतीची सर्वात मोठी चूक ही होती की ती ना आपल्या शेजाऱ्यांना सांगत होती, ना आपल्या घरी आईवडिलांना सांगत होती, ना पोलीस स्टेशनमध्ये सांगत होती. तिच्यासोबत जे काही कृत्य होत होतं ते सर्व काही ती सहन करत होती. सूरज सिंगचं मात्र आता हे रोजचंच झालेलं होतं. जो अनिल होता हा सूरज सिंगवरती खूप नाराज राहू लागला होता आणि त्याच्यावरती तो खूप राग करत असायचा. कारण त्याचा बाप हा स्वतःच खूप जास्त दारू पित असायचा आणि त्याला दुकानच्या सामानासाठी पैसे देत नसायचा. त्यामुळे या अनिलला वाटत होते की या बापाला जिवंत गाडून टाकावे की काय, मात्र तो तसं करू शकत नव्हता. असे दिवस जात होते. या अनिलला सुचत नव्हते की नक्की मला पैसे मिळतील कुठून. तर या अनिलच्या डोक्यात एक विचित्र विचार येतो. एक दिवस हा अनिल आपल्या घरात असताना मालती देखील घरात असते. त्याचा मित्र दीपक त्याच्या घरी येतो. दीपक जसा घरी येतो तसा हा अनिल त्याला सांगू लागतो की यार मला दुकानचं सामान भरायचं आहे, मात्र 10,000 रुपयांची कमी आहे आणि माझा बाप 10,000 रुपये देखील देत नाही. हा जो दीपक असतो हा त्या मालतीला निहाळू लागतो आणि त्याला म्हणतो की ठीक आहे, मी तुला 10,000 रुपये देण्यासाठी तयार आहे, मात्र ही जी मालती आहे हिच्यासोबत मला काही गोष्टी करायच्या आहे. आता अनिलला अगोदर तर खूप राग येतो, मात्र त्याला पैशांची खूप गरज असते. तो दीपकला म्हणतो की ठीक आहे, मी एकदा तुला चान्स देऊ शकतो, मात्र तू मला 10,000 रुपये दे. दीपक त्याला 10,000 रुपये देतो आणि हा अनिल सांगतो की ही गोष्ट तुला आज करता येणार नाही, उद्या जेव्हा माझे वडील शेतात जातील तेव्हा तू घरी ये. आता हा दीपक त्याला 10,000 रुपये देऊन आपल्या घरी निघून जातो. मात्र जेव्हा दीपक आणि अनिलमध्ये या गोष्टींवरती चर्चा सुरू होती, या सर्व गोष्टी ही मालती ऐकत होती आणि त्यानंतर ही मालती अनिलकडे आली आणि अनिलला बोलू लागली
की मी खूप त्रस्त झालेले आहेत, तुम्ही जर माझ्यासोबत असं करत असाल तर मी मरून जाईल. हा अनिल म्हणतो की मी तुझ्यावरती प्रेम करतो आणि तुझ्यासाठी काही करू शकतो, मात्र माझा जो बाप आहे तो मला पैसेच देत नाही, तर मी काय करणार, त्यामुळे मला हे पाऊल उचलावेच लागलेले आहेत. तर ही मालती आता खूप वेगळे विचार करू लागते. या मालतीला यांना सर्वांना धडा शिकवायचा असतो, त्यामुळे ही मालती आता अनिलला म्हणते की तुझा जो बाप आहे हा खूप नीच आणि नालायक माणूस आहे. हा आता दारूच्या आहारी जाऊन त्याच्या सुनेसोबत म्हणजे माझ्यासोबत वाईट कृत्य करत असतो. आता अनिल हे जेव्हा सर्व ऐकतो तेव्हा त्याला विश्वास बसत नाही. अनिल म्हणतो की माझा बाप दारू पित असेल मात्र तो त्याच्या सुनेसोबत असं करू शकत नाही. तर ही मालती म्हणते की तुला विश्वास बसत नसेल तर आज रात्री तू उशिरा ये आणि बघ तुझा बाप हा काय करतो. आता अनिलच्या डोक्यात हे ऐकूनच खूप राग आलेला असतो. अनिल 10,000 रुपये घेऊन मार्केटमध्ये जातो आणि मार्केटमधून दुकानसाठी सामान हे घेऊन येतो आणि दुकानवरतीच बसलेला असतो. आता जशी संध्याकाळ होती सूरज सिंग आपल्या घरी येतो. तो अगोदरच फुल नशेमध्ये असतो. आपल्या सुनेला जेवण आणण्यासाठी सांगतो आणि जेवण झाल्यानंतर तो सुनेला मुख्य दरवाजा बंद करण्यासाठी सांगतो. मालती नाईलाजाने दरवाजा बंद करते, मात्र मालतीने आज सर्वांची प्लॅनिंग करून ठेवलेली होती. सर्वांचा मालती ही काटा काढणार होती आणि अशा पद्धतीने हा सूरज सिंग आपल्या सुनेसोबत ते कृत्य करू लागतो. मात्र आता रात्रीचे जसे 10 वाजतात तसा अनिल हा आपल्या घरी येतो आणि बघतो तर मुख्य दरवाजा बंद आहे. तर तो मुख्य दरवाजा वाजवू लागतो. आता सूरज सिंग हा दरवाजा उघडण्यासाठी जातच असतो, मात्र मालती बोलते की तुम्ही काही झालं तरी दरवाजा उघडणार नाही. नशेमध्ये असलेला सूरज सिंग आपल्या सुनेची गोष्ट ऐकतो आणि तो दरवाजा उघडतच नाही. इकडे अनिलला खूप भयंकर राग येतो. त्याला अगोदरच आपल्या बापाचा खूप राग असतो आणि त्यामुळे हा अनिल दरवाजा तोडून टाकतो. मुख्य दरवाजा तोडल्यानंतर तो घरात प्रवेश करतो तर घरामध्ये देखील बेडरूमचा दरवाजा हा लॉक असतो. आता अनिलला संपूर्ण गोष्ट कळते. अनिलला समजते की मालती जे सांगत होती ते अगदी बरोबर होतं आणि त्यानंतर हा अनिल रागात जोरदार बेडरूमच्या दरवाजाला लाथ मारतो आणि बेडरूमचा दरवाजा हा तुटून दरवाजा उघडला जातो. जसा दरवाजा उघडतो सूरज सिंग तिथे गडबडतो. अनिल बघतो की त्याचा बाप आणि मालती हे आक्षेपार्ह अवस्थेत बेडवरती पडलेले आहेत. अनिलला हे बघून खूप राग येतो. अनिल विचार करतो की या मालतीवरती फक्त माझा अधिकार आहे. हा असा कसा नीच नराधम बाप आहे, याला स्वतःच्या सुनेसोबत असं करायला लाज वाटली नाही आणि त्यामुळे हा अनिल कसलाही विचार न करता रागात घरात पडलेली कुऱ्हाड घेतो आणि त्या कुऱ्हाडीने आपल्या बापावरती जोरदार प्रहार करतो. सूरज सिंग त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो. मालती हे सर्व बघून खूप आरडाओरड करू लागते, घाबरते. मालतीचे आरडाओरड ऐकून शेजारचे लोक सर्व त्या ठिकाणी येतात तर बघतात अनिलने त्याच्या बापाचा खून केलेला असतो. तर त्या गर्दीमध्ये सतपाल सिंग नावाची एक व्यक्ती असते. सतपाल सिंग राठोड हे पोलिसांमध्ये संपर्क करतात. पोलीस अधीक्षक महेंद्र सिंग मीना हे आपल्या टीमसोबत घटनास्थळी दाखल होतात तर ते अनिलला रंगेहात त्या ठिकाणी पकडतात. सूरज सिंग यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो आणि जेव्हा पोलीस मालती देवीचा बयान ऐकतात तेव्हा पोलिसांना खूप मोठा धक्का बसतो. पोलीस विचार करतात की या मालती देवीवरती किती अन्याय झालेला आहे आणि त्यानंतर पोलीस अनिल सिंग विरुद्ध चार्जशीट तयार करतात आणि त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये पाठवतात. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट अनिल सिंग याला कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, मला सांगा या घटनेमध्ये कोणाची किती चूक होती. मालतीने हे सर्व सहन करण्या अगोदरच आपल्या शेजाऱ्यांना किंवा आपल्या माहेरच्या लोकांना किंवा पोलिसांना सांगितले पाहिजे होते, मात्र मालतीने तसे केले नाही. या अनैतिक संबंधाचा शेवट मृत्यूने झाला. मित्रांनो, या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि सावध राहणे ही काळाची गरज बनली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.